तुम्हाला माहिती आहे की NRI कॉम्प्लेक्स फेज 1चा हा जो मॅटर आहे बरेच अनेक वर्ष चाललेला आहे. मी आपल्याकडे बऱ्याच वेळा आलेले आहे आणि आपण त्यांचे जे रेसिडेन्शियल मीटर जे आहे आपण सेग्रिगेट करून आता त्याचं प्रॉपरली बिलिंग होतं आहे आणि आपण ते वसूल पण करतो आहे. आता ही ॲम्नेस्टी स्कीममध्ये जे सिडकोनी आपल्याला पैसे द्यायचे आहेत ते काहीतरी 19 कोटीच्या वर आहेत. तुम्ही ते कसे वसूल करणार आहात हे मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण ते पैसे ते देत पण नाही आहे. ते तुमचे जे तुम्ही त्यांना पत्र लिहिताय ते त्याला एक्नॉलेज पण करत नाही आहे सिडको. आणि ती जी तुमची मला वाटतं आता हे 44 crores जे आउटस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये ती अमाऊंट असणार किती नाही आहे ना. मग तुम्ही विचार करा की 44 तुमचं बेसिक आउटस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये हे 19 कोटी तर सिडकोचेच आहेत. मग तुम्ही ते आउटस्टँडिंग जे आहे ते आता आपण कसं वसूल करायचं हे मला वाटतं हे महासभेने आता ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण सिडको आपल्या पत्र व्यवहाराला कुठल्याही उत्तर देत नाही. सिडको कुठल्याही मीटिंगला आता लोक अदालतमध्ये पण ही केस गेलेली सिडकोची माणसं तिथे कधीच आली नाही रेप्रेझेंटेशन करायला. आपणच आपले जातोय ते लोक येत आहेत आणि त्याच्यावरती वाद चालू होता पण तो फायनली तुम्ही तुमच्या स्तरावरती मिटवला. तुम्ही हेही कबूल केलं मान्य केले की सिडकोनी पेमेंट करायचंय. पण मग सिडको पैसेच देत नाही त्याचं काय. तुमचं त्याच्यावरचं तर इंटरेस्ट आणि पेनल्टी जी आहे वाढत चाललेली आहे. तर हे सिडकोनी असे बरेच पैसे त्यांनी आपले दिले नाही आहेत थांबवून ठेवलेले आहेत. तर ह्याच्या बाबतीत पण काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. मग ही ॲम्नेस्टी स्कीम त्यांनाही लागू करणार आहात का. तिथं गव्हर्नमेंट बॉडी आहे त्यांच्याबरोबर आपलं रिलेशनशिप या मॅटरमध्ये कसं असणार आहे आणि तुम्ही किती पैसे त्यांच्याकडून घ्याल. मग ते आत्ताच जर का हे आता प्रस्ताव पास झाल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये हे पण एक मॅटर सॉर्ट आउट केलं. कारण सर मी हे का तुम्हाला सांगते बिकॉज तुम्ही मार्चमध्ये NRIचं वॉटर सप्लाय बंद केला जे खूप चुकीचं होतं. ते लोक रेग्युलरली तुम्हाला पैसे भरतायत. तुम्हालाही माहिती आहे डिपार्टमेंटला की त्यांनी पैसे द्यायचे नाही आहेत सिडकोने द्यायचे तरी तुम्ही वॉटर सप्लाय तुम्ही बंद केला 1 दिवसासाठी. ते एकदम रॉंग होतं. आपलं बोलणं झालं तुम्ही सुरू केलं. पण मग हे परत नाही घडलं पाहिजे ना. वन्स अँड फॉर ऑल हे जे मॅटर आहे याला क्लोजर तर द्या. बंद करा सर हे. आणि त्या सिडकोशी जे काही बोलणं करायचे ते करा आणि पैसे वसूल करा आपले. मॅडम मला आपल्याला असं विचारायचं आहे की आता साहेबांनी ज्यांच्याकडे कनेक्शन नाही आहे पाण्याचे कनेक्शन तरी पण त्यांना जसं गोडाऊन्स वगैरे जे मॅटर मॅडमनी बोलल्या तर त्यांना तुम्ही बिलं दिलेली आहेत राईट. पण कनेक्शन तर नाही आहे. मग तुम्ही काय करणार ते बिलं तुम्ही तुमच्या रेकॉर्ड्समधून ते बाजूला करणार आहात. त्याचं कसं तुम्ही ते बंद कसं करणार आहात. तुमचं पेपर ट्रेल जे पूर्ण क्रिएट झालेलं आहे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्याला काहीतरी एक परत त्याला पण क्लोजर. बेसिकली मला काय वाटतंय सर कुठल्याही मॅटरमध्ये क्लोजर येत नाही आहे. ते चालूच आहे वर्षानुवर्ष. आता ही ॲम्नेस्टी स्कीम आलेली आहे ते सगळी जुनी बिलं तिला रद्द करा बंद करा. त्यांचं काहीतरी एक पत्र काढून तुम्ही त्याचं फायनल सोल्युशन करा असं मला आपल्याला विनंती आहे.